आपल्या घरी जेव्हा जास्तीचा स्वयंपाक करायचा असतो की 2-3 भाज्या, की आपल्या घरामध्ये छोटीशी पार्टी असते किंवा कोणी जास्तीचे पाहुणे आले, तर तेव्हा सुद्धा ही तुम्ही एक भाजीचा प्रकार म्हणून करू शकतात. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला चमचमीत झणझणीत अशी रेसिपी करायची आहे, ती म्हणजे ढोबळी मिरची. ढोबळी मिरचीला तशी स्वतःची एकदम अशी चव नाही राहत, पण आपण एकदम छान अशा पद्धतीने बनवली ना तर खूप चविष्ट अशी लागते. आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने पण एकदम चविष्ट होणारी भाजी करायची आहे, तर लगेच रेसिपीला सुरुवात करू. भरली ढोबळी मिरची करण्यासाठी ते छान छोट्या छोट्या मस्त अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. अशी छोटी मिरची असली ना तर ती म्हणजे पटकन शिजते. मिरची मी स्वच्छ धुवून घेतली. आता आपण तिला कापून घ्यायचं आहे. तर कापताना बघा देठाकडे कापून घ्यायचं आहे आपल्याला. असं हे जे देठ आहे ना हे मस्त असं वरच्यावरती काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मिरचीमध्ये बघा बिया असतात, तर त्या बिया सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर बघा अशा चाकूच्या साहाय्याने किंवा एखादी चम्मच घ्यायचा आणि त्याच्याने असं मस्त पोखरून काढायची मिरची. हे बघा सर्व बिया काढून घ्यायच्या मिरचीमधल्या. तर बघा या पद्धतीने मी सर्व मिरच्या आता अशाच कापून घेते. सर्व मिरच्या कापून आणि त्याच्यामधल्या बिया काढून घेतल्या. आता ह्या आपण थोड्या साईडला ठेवू आणि याच्यासाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊ. तर वाटण आपल्याला करण्याच्या आधी थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. तर आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ते हलकंसं भाजून घेऊ. खोबरं हलकंसं भाजून घेतलं. आता याच्यामध्येच शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे आहेत. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मीडियम गॅसवर साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे खोबरं छान भाजलं गेलं, हे काढून घेऊ आपण. त्याच कढईमध्ये मी आता अर्धा चमच जिरं, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे, तो सुद्धा आपण थोडा भाजून घेऊ. जिरं आलं लसूण याच्यातच काढून घेतलं. आता हे आपल्याला सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला आता पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत. मिरची पावडर आहे 1 चमच, गरम मसाला आहे छोटा अर्धा चमच, थोडीशी हळद घेतली आहे, कलरवाली मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी, ती घालायची. धना पावडर आहे अर्धा चमच, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. हे मीठ फक्त आपल्याला याच मसाल्यापुरतं घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. याचं आता आपल्याला जाडसर असं वाटण करायचं आहे. बारीक नाही करायचं, एकदम जाडसर राहू द्यायचं. असं जाडसर वाटण करून घेतलं या पद्धतीने. बघा असं जाडसर ठेवायचं. असं वाटण करून 8-10 दिवस तुम्ही ठेवू शकता आणि कोणत्याही प्रकारच्या भरल्या भाजींसाठी वापरू शकतात. तर मी याच्यामधून थोडंसं वाटण उरवून ठेवलं, कारण मला भरली कारली सुद्धा करायची आहे. भरली कारली सुद्धा या वाटणाची खूप छान लागतात. हा मसाला थोडासा असा सुका वाटतोय ना, कोरडा कोरडा, तर याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल किंवा तुम्ही पाण्याचा हापका सुद्धा मारू शकता. थोडासा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तेल मसाल्यामध्ये. आपण आता ढोबळी भरून घेऊ. तर भरण्याच्या आधी बघा मिरचीला असं मीठ लावून घ्यायचं आहे. मीठ घ्यायचं आणि आतमध्ये असं चोळून लावून घ्यायचं, जसं आपण वांग्याला लावतो तसं. म्हणजे मिरची खाताना ना अशी आळणी लागत नाही. असं मीठ लावून घेतल्यामुळे मिरची चवीला तर छान लागते, पण शिजायला सुद्धा हे साल असते ना पटकन शिजते. सर्व मिरच्यांना मीठ छान असं लावून घेतलं. आता भरून घेऊ आपण हा मसाला मिरचीमध्ये. तर असा व्यवस्थित असा भरून घ्यायचा, थोडासा दाबून भरायचा. तर आता दुसरी मिरची सुद्धा आपण तशीच भरून घेऊ. सर्व मिरच्या भरून घेतल्या बघा व्यवस्थित अशा. आणि थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे, तो आपण नंतर टाकू.
तर इकडे आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, तेल टाकून घेऊ। तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये 2 पळी, छान असं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण अशी ढोबळी ठेवून घ्यायची आहे। मिरची ठेवल्यानंतर एक अर्धा मिनिट राहू द्यायची आणि नंतर मग तिला असं पलटी करून घ्यायचं, म्हणजे खालची बाजू थोडीशी वाफली जाते। तर असं सर्व मिरच्या आपण अशा पलटी करून घेऊ। खालची ठेवलेली बाजू बघा किती छान अशी दिसत आहे, थोडीशी मऊ झाली। तर असंच आपण पलटी करत आहे ना मिरची शिजवून घ्यायची आहे। तर सर्व मिरच्या पलटी करून घेतल्या आणि याच्यावर आता आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे आपल्याला मीडियम गॅसवरच करायचं आहे। मिरची बघा आलटून पलटून झाकण ठेवून 4-5 वेळेस मी मस्त छान अशी शिजवून घेतली। मिरची मधला जो आपण मसाला भरलेला होता ना आतमध्ये, तो सुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे, म्हणजे असा मऊसर झालेला आहे। तर जो शिल्लक मसाला राहिलेला होता थोडासा, तो पण आता आपण टाकून घेऊ। तर मसाला टाकून घेतला आणि थोडासा परतवला। आता आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीच्या बाहेरच्या साईडला सुद्धा लागतं, असं थोडंसंच टाकायचं आहे। आणि थोडीशी परतवून घेतली आणि छान अशी आपली मिरची तयार आहे, ढोबळी भरलेली मिरची। तर एकदम मस्त अशी मऊसर झालेली आहे, बघा किती छान अशी शिजलेली आहे। तर लगेच आपण गरम गरम भाजी खायला घेऊ। ही भाजी भाकरी, चपाती किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी इतकी भारी लागते ना। तर बघा किती छान अशी ही ढोबळी मिरची दिसत आहे आणि खायला अतिशय अशी रुचकर लागते, सुंदर लागते आणि एकदम म्हणजे कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।